सो हॅलो, वेलकम टू ब्लॉग विथ हिमांगी. कसे आहात आपण सगळे? तर आजच्या ब्लॉग मध्ये ना काही कुकिंग नाहीये, डेली ब्लॉग नाहीये, काहीच नाहीये. आज फक्त मी तुमच्याशी गप्पा मारणार आहे. काही गोष्टी मला तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत आणि तुमच्यासोबत गप्पा मारायचं आहे आणि तुम्हाला मोटिवेट करायचंय आणि मला स्वतःला मोटिवेट करून घ्यायचं आहे. म्हणून आज मला तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करायच्या आहे आणि तुमच्यासोबत गप्पा मारायच्या आहेत. तर जसं आज तुम्हाला माहित आहे, आज आहे वुमन्स डे म्हणजे आपला दिवस. सो आज आपला दिवस आहे. त्याच बाबतीत मला थोडंसं तुमच्याशी बोलायचं आहे. सगळ्यात आधी तर फर्स्ट सगळ्यांना हॅपी वुमन्स डे. आज जो व्हिडिओचा टॉपिक आहे तो आहे वुमन्स डे. तुम्हाला थंबनेलवरनं कळलंच असणार की आज वुमन्स डेचं टॉपिक आहे, त्याच्याबद्दलच व्हिडिओ आहे. तर वुमन्स डे म्हणजे काय? की वुमन्स डे म्हणजे आपला दिवस. पण आपण तो मानतो का? आपण तो सेलिब्रेट करतो का? मी तरी कधी नाही केला आत्तापर्यंत. पण काल म्हणजे आता मी न्यू ऑफिस म्हणजे आमच्या ऑफिसमध्ये न्यू कंपनी आलेली आहे. आधी ओल्ड कंपनी होती तर ती काही सेलिब्रेशन वगैरे नाही करायची. पण ही जी नवीन कंपनी आलेली आहे ती प्रत्येक जे सण आहेत, प्रत्येक ओकेजन्स आहेत ते सेलिब्रेट करते आणि त्यांनीच काल आमच्यासाठी वुमन्स सेलिब्रेशन ठेवलं होतं हॅपी वुमन्स डेचं. आज आहे वुमन्स डे पण आज संडे आहे. तर आज मोस्ट ऑफली सगळ्यांना सुट्टी असणार. म्हणून त्यांनी ते सेलिब्रेशन काल ठेवलं होतं आणि काल फर्स्ट टाइम मला कळलं की वुमन्स डे काय असतं आणि ते सेलिब्रेट पण करतात. तर खूप छान त्यांनी सेलिब्रेट केलं. मी जरी लाईफमध्ये माझ्या फर्स्ट टाइम हे सेलिब्रेशन वुमन्स डे हे सेलिब्रेट केलेलं आहे. कारण आधी तर वुमन्स डे आहे माहितीये. फक्त आपलं एक स्टेटस ठेवायचं, पोस्ट ठेवायचं, हा माझा दिवस आहे तेवढंच. पण काल मी ॲक्चुअलमध्ये तो वुमन्स डे सेलिब्रेट केला. कसा केला तुम्हाला थोडक्यात सांगते. ऑफिसमध्ये आम्हाला ना एक थीम सांगितलेलं कोणतं एक डेनिम थीम होतं. ते वेअर करून आम्ही ऑफिसमध्ये गेलो होतो. एक त्यांनी हॉल अरेंज केला होता. त्यांनी पूर्ण असा प्रॉपर असा ना म्हणजे बँक्वेट हॉल होता आणि आम्हाला असं पहिलं वाटलं की आमचं फर्स्ट टाईम होतं कंपनीमध्ये आमच्या कलीग्स माझ्या ज्या आहेत त्यांना, की ठीक आहे ना हॉल वगैरे असेल वगैरे असं ओके. तर आम्ही नॉर्मल अशी जे आपलं असतं तयार होऊन गेलो कारण मेकअप वगैरे आम्ही जास्त काही करत नाही. तर आम्ही ना नॉर्मल अशी गेलो आणि तिथे आम्ही एंट्री केली आणि तिथे मुलींना बघितलं. इतक्या सुंदर, सुंदर तयार होऊन आल्या होत्या त्या. बाप रे बाप! आणि इतक्या छान-छान दिसत होतं आणि त्यांना बघून आम्ही आम्हालाच बघत होतो, की अरे वुमन्स डे सेलिब्रेशन आहे, तर आपण थोडंसं असं तयार होऊन का नाही आलो? तर आमचं फर्स्ट टाईम होतं. पण आम्हाला ते खूप भारी वाटलं आणि त्या पण खूप सुंदर-सुंदर तयार होऊन आल्या होत्या. आणि तिथे मग आम्हाला स्टार्टर्स, डिनर आणि ज्यूस आणि खूप सारे गेम्स पण होते. तिकडे अँकरिंग करणारे लोकं होते. मोटिव्हेट करणाऱ्या, स्पीच करणाऱ्या मॅडम लोकं आल्या होत्या आणि खूप छान सेलिब्रेट केलं आणि सगळ्यात मेन नाचलो. आम्ही इतकं नाचलो, मी आणि माझी एक कलीग आहे, ती आणि मी इतके नाचलो ना, इतकं नाचलो, की मनातलं सगळं जे फ्रस्ट्रेशन आहे ना, ते निघून गेलं असेल आणि माइंड फ्रेश झालं असेल आमचं. इतकं आम्ही नाचलो. आम्ही काय तिथे सगळ्याच मुली नाचत होत्या. सगळ्या कोणी मॅरिड होतं, कोणाला 2 मुलं होती, कोणाला 1 मुलगी होती. तिकडे काहीच कोणाचं काही नाही. सगळ्या आपल्या एन्जॉयमेंट करत होत्या आणि सगळ्या आपल्यामध्येच नाचत होत्या आणि ते तर खूप भारी वाटलं. तर मला फर्स्ट टाईम कळलं, की वुमन्स डे असं सेलिब्रेट होतो आणि असं आपण करू शकतो. म्हणजे एक दिवस का होईना लेडीज लोकांना थोडंसं फ्रीडम देऊन किंवा त्यांच्यासाठी काहीतरी छोटंसं स्पेशल करून आपण वुमन्स डे सेलिब्रेट करू शकतो. तर खूप मजा आली, खूप मजा आली. माझे जे एचआर आहेत, त्यांना मी इतकं थँक यू बोलली. म्हटलं फर्स्ट टाईम असं सेलिब्रेशन लाईफमध्ये झालेलं आहे आणि खूप बरं वाटलं. डिनर वगैरे पण खूप छान होतं आणि कंपनीने खूप मस्त म्हणजे ते ऑर्गनाइज केलं होतं. तर खूप आवडलं मला. पण काय सांगू, मला सांगायचं काय आहे मेन म्हणजे माझा मोटिव्ह काय माहितीये का? सेलिब्रेशन होत होतं. हॉल होता. त्या हॉलमध्ये आम्ही सगळ्या लेडीज म्हणजे आमच्यासाठी अरेंज केलं होतं म्हणून आम्ही सगळ्या अशा मस्त चेअर वगैरेवर बसून असे मस्त ना बसलो होतो. पण तुम्हाला माहितीये तिथे जे स्टार्टर्स वगैरे सर्व्ह करणारे आहेत ना, त्या पण तिथे लेडीज होत्या आणि त्या लेडीजला बघून मला वाईट वाटलं. मी माझ्या कलीगला लगेच बोलले, "बघ ना," म्हटलं, "आज काय आहे?" ती बोलते, "वुमन्स डे." म्हणजे आपण सेलिब्रेट करतोय. तर मी म्हटलं, "करतोय ना आपण?" हां, आज आपल्यासाठी केलंय म्हणून आपण असं स्पेशल म्हणजे नाही का व्ही-आय-पी सारखं बसलोय आणि हे. पण आपला वुमन्स डे म्हणजे सगळ्यांचा. तरी त्या लेडीज काम करतायत. आणि ते मला खूप हे झालं. ती म्हणते, "हो." म्हटलं, "तेच आहे ना, की वुमन्स डे फक्त हे नावासाठी आहे. लोकांसाठी पण असू दे, पण आपण स्वतःच सेलिब्रेट करत नाही वुमन्स डे म्हणून. वुमन्स डे म्हणजे मला असं वाटतं, की वुमन्स डे असं सेलिब्रेट नाही करायला पाहिजे.
सेल्फ लव्ह डे असं सेलिब्रेट करायला पाहिजे. त्या दिवशी आपण स्वतःवर प्रेम करायला पाहिजे. म्हणजे आपली हॉबी किंवा आपल्याला जे आवडतं त्या गोष्टी केल्या पाहिजे आणि वुमन्स डे नसून सेल्फ लव्ह डे असं सेलिब्रेट करायला पाहिजे. त्या दिवशी कोणाचं ऐकायचं नाही. कोणाचं मला असं वाटतं ज्या रिस्पॉन्सिबिलिटी आहेत त्या थोड्याशा साईडला ठेवून तो एक दिवस आपण आपल्या मनातनं सेलिब्रेट केला पाहिजे. आणि तिथे ना मोटिवेट करणाऱ्या ज्या स्पीच देत होत्या मॅडम, त्यांनी काही क्वेश्चन विचारले. म्हणजे त्यांनी काही ना क्वेश्चन्स केले. तर तिने काय क्वेश्चन केलं माहितीये का, की आम्ही म्हणजे जवळ-जवळ मला असं वाटतं एक 300-400 लेडीज होत्या. पूर्ण हॉलमध्ये आम्ही फक्त लेडीज होतो. जेंट्स कोणीच नव्हतं. तर त्या हॉलमध्ये तिने क्वेश्चन केला, की तुमच्यापैकी अशा कोण लेडीज आहेत जे दिवसभरामध्ये 24x7 दिवसभरामध्ये आणि म्हणजे पूर्ण 12 तासामध्ये तुम्ही स्वतःसाठी किती वेळ काढता आणि स्वतःसाठी काय करता? क्वेश्चन ऐकून सगळे शांत. तिने हात वर करायला सांगितलं होतं. त्या गर्दीमध्ये मला असं वाटतं 1 का 2 जणींनीच हात वर केला, की मी जिमला जाते, तर मी बुक रीडिंग करते. त्या मॅडम स्वतः शॉक झाल्या, की आपण वुमन्स पूर्ण दिवसभरामध्ये साधं 1 तास किंवा 10 मिनिटं स्वतःसाठी नाही काढू शकत. आणि तेव्हा म्हणजे रिअलाईज झालं ना मला, म्हटलं खरंच यार, ह्या खरंच बोलतात आहे, की 12 तासामध्ये आपण स्वतःसाठी साधं 1 तास काढत नाहीये. मे बी असेल खूप अशा कमी लोकं आहेत ज्या जिमला म्हणजे स्वतःला जपतात. जिम वगैरे जातात आणि ती चांगली गोष्ट आहे, करायला पाहिजे. पण अशा खूप त्या 10 मधनं 1 जण अशी होती, जी करणार होती आणि बाकीच्या 9 फक्त जबाबदाऱ्या, रिस्पॉन्सिबिलिटीज स्वतःच्या ज्या आहेत त्या, काम, ह्याचं ऐकणं, त्याचं ऐकणं तेच होतं. आणि मी पण हात वर नाही केला. मला स्वतःलाच असं वाटत होतं, की मी 12 तासामध्ये स्वतःसाठी 1 तासही नाही काढत आणि हे खरं आहे. तर त्याच्यावरनं मला थोडंसं रिअलाईज झालं आणि माझ्या मनात परत विचार चालू झाले, की आता यावर काय करायला पाहिजे? तर ते एक होतं आणि दुसरं क्वेश्चन काय होतं माहितीये म्हणजे त्यांनी ना असे केले होते मुलींनीच ग्रुपमधले. त्यांनी ना असे ॲक्ट केले होते की स्त्रीचं आयुष्य कसं असतं. लहानपणापासून तिचं कसं ती कसं स्ट्रगल करते. स्ट्रगल करून पण काही मुली आज पोलीस झाल्या आहेत, वकील झाल्या आहेत, डॉक्टर आहेत, पायलट आहे, अशा खूप साऱ्या आहेत. म्हणजे खूप साऱ्या फील्डमध्ये मुलींनी आज नाव केलेत. ठीक आहे. पण कदाचित त्यांनी स्वतःसाठी वेळ काढला असेल म्हणून त्या झाल्या असतील. आणि त्यांना आता ते स्वतःवर प्राउड फील होत असेल, की मी माझ्या स्वतःसाठी वेळ काढला आणि मी माझ्या हॉबीला चूज केलं. मी माझ्या हॉबीला प्रायोरिटी दिली. म्हणून मी आज डॉक्टर बनले किंवा म्हणून मी आज वकील बनले. तर मला असं वाटलं, की यार खरंच म्हणजे आपण मुली नेहमीच मला असं वाटतं मी म्हणते, मुली नाही म्हणणार. मी म्हणते, की चुकीचा निर्णय घेतो. चुकीचा डिसिजन घेतो. मी तर घेते. मी खूप सारे चुकीचे डिसिजन घेते आणि नंतर मी पस्तावत बसते. पण मग तो पूर्ण इव्हेंट होता ना, खूप छान होता. पण त्याच्यामध्ये काही गोष्टी पण होत्या, की त्याच्याने मला रिअलाईज झालं, की ॲज अ वुमन एक मुलगी म्हणून मी स्वतःसाठी काय करतेय? तर मी वुमन्स डे सेलिब्रेट करायला पाहिजे किंवा सेल्फ लव्ह सेलिब्रेट करायला पाहिजे. तर मग मी ठरवलं, की मी आता स्वतःसाठी काहीतरी करणार. ठीक आहे. आता मी करतेय, तर माझ्यासोबत जे फॅमिली आहेत, म्हणजे माझी YouTube फॅमिली तुम्ही. तर मला या गोष्टी तुमच्यासोबत पण शेअर करायच्या होत्या. म्हणूनच मी आज व्हिडिओ केला. काल सेलिब्रेशन झालं आणि लकीली आज सुट्टी भेटली. काल इतके दमले आणि आज तर मी काहीच बनवायचं व्हिडिओ बनवायचाच नव्हता मला. पण तरी म्हटलं आज बनवायचा आहे व्हिडिओ आणि आजच पोस्ट करणार मी. कारण तुम्हाला माहिती आहे मी 7:30 वाजता व्हिडिओ पोस्ट करते. थोडंसं पाठीपुढे होतं. तर मी म्हटलं आज हा व्हिडिओ मला पोस्ट करायचा आहे. तर त्याच्यासाठी मी काय केलं, सकाळी लवकर उठले, सगळे कामं आवरली आणि आता मी मम्मीकडे आले आणि म्हटलं चला आता व्हिडिओ शूट करूया आपण. तर व्हिडिओ शूट करताना काय बोलायचं हे मला समजत नव्हतं कारण खूप टाईम नंतर असं मी कॅमेरासमोर येऊन असं मी बोलतेय. म्हणजे माझी प्रेग्नन्सी स्टोरी नंतर मी परत असा व्हिडिओ बनवतेय. तर मला थोडंसं ऑकवर्ड वाटत होतं, मी काय बोलू? पण जे मनात येते, जे डोक्यात आहे, जे माझ्या तोंडातून निघते ते मी बोलते. तर जे माझ्या मनात आहे ते मी प्युअरली तुमच्यासमोर शेअर करते. जे माझ्या मनात आहे ते मी स्पष्ट तुम्हाला बोलते. ठीक आहे. आणि आता दुसरी गोष्ट म्हणजे
आता मी जसं स्टार्टिंग मध्ये ब्लॉगिंग चालू केलं होतं, युट्यूब वगैरे चालू केलं होतं, तशी खूप लोक होती जी हसली. आता पण हसतात ते, ठीक आहे. पण ठीक आहे, मी इग्नोर करते. पण स्टार्टिंग मध्ये मी व्हिडिओ करू का नको, लोक हसतील किंवा लोक काय बोलतील, मी कशी दिसते, माझा आवाज कसा आहे, मला लोकांना मी आवडेल का, लोकांना माझे व्हिडिओ बघायला आवडेल का, हे एवढे प्रश्न माझ्या समोर होते, एवढे प्रश्न होते की बापरे, खूप प्रश्न होते. पण तरीही मी केलं. स्टार्टिंग मध्ये मला थोडंसं निगेटिव्ह जाणवलं की जवळचे हसतायत, बोलतात आहे, चिडवतात आहे मला की हा युट्यूबर आली, व्लॉगर आली, हॅलो व्लॉग्स विथ हेमांगी. खूप चिडवल्या, खूप गोष्टी चिडवल्या, पण मी इग्नोर केल्या. ठीक आहे. आणि आता असं आहे की मी थोडं 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 ग्रो करते, माझं चॅनल ग्रो होत आहे. मी रोज कन्सिस्टन्सी नाही व्हिडिओ टाकत, कारण खूप काम असतात आणि काही रिझनमुळे मी असं डेली व्लॉगिंग नाही करत आहे, रोज व्हिडिओ पोस्ट नाही करत आहे, म्हणून मी जास्त लवकर मी हे नाही होते, पुढे जात नाहीये. पण मी हळूहळू जाते, ठीक आहे. आणि या गोष्टीचा मला आनंद आहे. पटकन नाही, पण हळूहळू हळूहळू ग्रो करते आणि मी ग्रो करणार. आणि मला असं वाटतं की मी प्रत्येक म्हणजे माझ्या लाईफमध्ये असे खूप सारे डिसिजन घेतले ज्यांना मी तोंडावर पडली, ज्यामुळे किंवा मी ते डिसिजन चुकीचे घेतलेत. पण हा जो युट्यूबचा जो डिसिजन होता ना, तो मी जेव्हा घेतला ना, तेव्हा मी ठरवलं होतं की हा युट्यूबचा जो डिसिजन आहे, युट्यूबवर व्हिडिओ करण्याचा, हा डिसिजन कोणत्याही सिच्युएशन मध्ये चुकला नाही पाहिजे किंवा या गोष्टीचा मला पस्तावाच नाही आला पाहिजे. युट्यूबचा डिसिजन मला कसंही करून मला सक्सेसफुल बनवायचंय आणि एक दिवशी तर सगळ्यांना दाखवायचंय की मी जो हा डिसिजन घेतलाय तो करेक्ट होता. आणि म्हणून त्याच्यासाठी मी थोडा थोडा प्रयत्न करते. दिवसातनं स्वतःसाठी तर वेळ काढतच नाही. पण युट्यूबसाठी मी थोडं एक 5 मिनिटं, 10 मिनिटं जसं होईल तसं मी टाइम काढतेय. आणि मला असं वाटतं की थोडं थोडं मी वाढवीन, प्रयत्न करीन, पण मला युट्यूबमध्ये ग्रो करायचंय आणि मी करणार. हा एक जो गोष्ट आहे, मी आता ते माझ्या माइंड सेट केलेलं आहे आणि ते माझ्या माइंडमध्ये पूर्ण फिट करून ठेवलंय की तुला युट्यूब तुझं सक्सेसफुल करायचं आहे. ठीक आहे. तर टच वूड, टच वूड, टच वूड, टच वूड, मी थोडी, थोडी, थोडी प्रयत्न करतेय. आणि मला जे वाटलं होतं ना, की लोकांना माझा व्हिडिओ आवडेल का? लोकं मला बघतील का? तर आता ते आहे ना, ते पॉझिटिव्हमध्ये झालेलं आहे. तुम्हाला माहीत असेल, की मी आता लास्ट एक पॉडकास्ट शूट केलं होतं. माझी स्टोरी अशी तुमच्यासमोर आली आणि त्याच्यावर मला 20 जणांनी जर पॉझिटिव्ह कमेंट दिले, तर काही 2 जण आहेत ज्यांनी निगेटिव्ह कमेंट्स केले. पण ठीक आहे, त्या 2 जणांचा मी विचार नाही करत. पण ते जे 20 लोकं आहेत ना, त्यांनी माझ्या चॅनलला रीच करून मला फॉलो केलं किंवा मला सबस्क्राईब केलं, मला मोटिव्हेट केलं. तर मला ते खूप भारी वाटलं आणि मला असं वाटलं, की हो, मी काहीतरी करू शकते आणि लोकांना मी आवडते. किंवा मी जो डिसिजन घेतला आहे तो योग्य आहे आणि त्या ह्याच्यामुळे मला एकदम असं वाटतं, की हो, मी जो डिसिजन घेतला आहे तो करेक्ट आहे. मी म्हणजे ट्रॅकवर चाललेली आहे आणि आता मला त्या ट्रॅकवरनं असं, असं, असं इकडे कुठेच व्हायचं नाहीये. सरळ जायचं आहे आणि माझं YouTube जे आहे ते सक्सेस करायचं आहे. तर मी ते करणार आहे. आता हे YouTubeचं मी का सांगते माहिती तुम्हाला? म्हणजे प्रत्येकाची काहीही आवड असू शकते. प्रत्येक लेडीजची काहीही आवड असू शकते. पण ती काय करते ना, तिच्या ज्या आवड आहेत ना, त्या सगळ्यांना ना ती पाठी ठेवते. तिच्या आवड जपायचं जेव्हा वेळ येते ना, तेव्हा तिला घर, संसार, काम, मुलं, बाळ म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या आहेत, काहीही गोष्टी तिच्या पुढे येतात. मग तिला काय वाटतं माहिती का? माझी आवड आहे ना, करीन नंतर, करीन नंतर. नंतर ना ती अशी होऊन जाते. ते आपल्याला कळत नाही आणि नंतर आपल्याला कळतं, की माझी जी आवड आहे ना, ती कुठेतरी गेलेली आहे. म्हणजे ती कुठेतरी पुसलेली आहे, असं वाटतं. आणि म्हणूनच मला आज या व्हिडिओमध्ये मी शेअर करायचं होतं मला तुम्हाला, की जर तुमची आवड आहे, तर प्लीज ती जपा आणि तिला दिवसभरामध्ये ना 1 तास नाही ना, स्टार्टिंगमध्ये 10 मिनिटं तरी द्या. भले तुम्हाला पुस्तक वाचायचं असेल, तुम्हाला गाणं ऐकायचं असेल, तुम्हाला गाणं गायचं असेल किंवा काहीही, तुम्हाला काही रांगोळी काढायची आहे, की तुम्हाला ड्रॉइंग आवडतं, तर ती प्लीज करा. कारण आपली आवड आपण जेव्हा जपली ना, म्हणजे काल त्या मॅडमनी सांगितलं, म्हणजे असं मोटिव्हेट करत होते, तेव्हा त्यांनी सांगितलं, की जेव्हा आपण खुश होतो ना, आपली आवडती गोष्ट जेव्हा आपण करतो, तेव्हा आपण खुश होतो आणि जेव्हा आपण खुश होतो ना, तेव्हा आपण समोरच्यांना पण खुश ठेवतो. आपलं जे माइंड आहे ना, थोडंसं ना पॉझिटिव्ह होऊन जातं. आपली सारखी जी चिड वगैरे असते, तर आपली आवड जेव्हा आपण थोडीशी करतो ना, तेव्हा आतूनच आपल्याला ना पॉझिटिव्ह होतं.
म्हणून आपली आवड आपण जपली पाहिजे आणि दिवसभरामध्ये एक जास्त वेळ नाही तर थोडा वेळ तो आपण आपल्यासाठी मागायलाच पाहिजे, आपल्यासाठी काढायलाच पाहिजे. हा आपला हट्ट असला पाहिजे. मला असं वाटतं की बायका आज काय नाही करत. तुम्हाला माहिती आहे बायका सगळं करू शकतात. सगळं घरपासून ते कामपासून ते संसारपासून ते मूलपासून ती सगळं सांभाळते. तर जर तिने विचार केला की मला आता माझी आवड जपायची आहे किंवा मला माझी हॉबी जी आहे ती फॉलो करायची ती का नाही करू शकत? पण आपलं काय चुकतं माहितीये आपण मनावर घेत नाही आणि हेच आपल्याला मनावर घ्यायचं आहे की मी करू शकते, मला करायचं आहे. तर प्लीज करा आणि आज मी व्हिडिओ का बनवते माहितीये? कारण मी हा व्हिडिओ ना आजच पोस्ट करणार आहे. कारण मी आता ठरवलंय कालपासून ज्या मी गोष्टी ऐकल्या, जे ते मी एन्व्हायर्नमेंट बघितलं, त्याच्यावरनं मी ठरवलंय की बस तुझा आता काय मोटिव्ह आहे की तुला YouTube तुझं सक्सेस करायचंय. तर पुढच्या वुमन्स डेला तू हक्काने सांगू शकते की तू काय केलं स्वतःसाठी. आणि तू हक्काने सगळ्यांना सांगू शकते की मी वुमन्स डे नाही, सेल्फ लव्ह डे म्हणून सेलिब्रेट करते आणि मी त्याच्यासाठी टार्गेट ठेवलेलं आहे की माझं YouTube मला सक्सेस करायचंय. एक तर मला माझं YouTube जे आहे ते मॉनिटाईज करायचं आहे किंवा दुसरं माझे फॉलोवर्स जे वाढून आहे, जे सिल्वर बटन मिळतं. माझं स्वप्न आहे की ते मला सिल्वर बटन मिळवायचं आहे. तर ते सिल्वर बटन पुढच्या वुमन्स डे येईपर्यंत या दोघां गोष्टीसाठी मी झडणार आहे. मी स्वतःसाठी लढणार आहे आणि मी त्याच्यासाठी वेळ काढणार आहे आणि मी YouTube माझं सक्सेस करणार आहे. हा मी टार्गेट स्वतःशीच केला आहे. तर पुढच्या वुमन्स डेला मी परत व्हिडिओ बनवणार आणि त्या व्हिडिओमध्ये तेव्हा मी सांगेन की मी काय केलं. माझ्याकडनं काय झालं किंवा मी कसे प्रयत्न केले आणि मी कसं ते अचीव्ह केलं आणि मला खरंच वाटतं की असं मी केलं पाहिजे आणि मी खूप प्रयत्न करणार आहे की मी करणारच आहे. तर पुढच्या वर्षी जेव्हा मी तुम्हाला विचारेन की तुम्ही तुमच्यासाठी काय केलं, तर तुम्ही मला नक्की सांगायचं की मी तुझा व्हिडिओ बघून आम्ही आमची हॉबी जपली आणि आम्ही असं काही केलं. तर मला ते जेव्हा तुम्ही व्हिडिओच्या थ्रू आता तुम्ही जेव्हा व्हिडिओ माझा बघाल किंवा तुम्ही थोडंसं मोटिव्हेट व्हाल आणि तुम्ही खरंच तुमची आवड जपाल किंवा तुम्ही तुमची काहीतरी हॉबी फॉलो करून ग्रो कराल लाईफमध्ये आणि तुम्ही त्याच्यावरनं सक्सेस व्हाल आणि जर तुम्ही मला हे गोष्टी शेअर केल्या तर मला खूप आवडेल की तुम्ही माझी गोष्ट ऐकून तुमच्या लाईफमध्ये सक्सेस झालात किंवा तुम्ही तुमची आवड जपली. तर हे ऐकून मला ना खूप खुश होणार आहे मी. आणि का माहितीये का अजून मी एक कारण म्हणजे मी जेव्हा YouTube नवीन-नवीन स्टार्ट केलं, ठीक आहे. तर मला थोडंसं मी शिकले. मला काही एवढं प्रो नाहीये मी YouTubeमध्ये अजून पण. मी याच्या त्याच्या व्लॉग्स बघते, व्हिडिओज बघते YouTubeवर कसं काय करायचं तसंच बघून मी शिकते. तर आता थोडंसं मला जमतंय. तर ना Instaवर मला 2 ते 3 ताईंनी मेसेज केलेले. एक तर माझे अजून फॉलोवर्स आहेत. तिनी मला विचारलं, की "तू कशी करतेस? तू कामावर कधी जाते? घरी कधी जाते? तू कसं करतेस?" तर म्हटलं, "ताई मी करते. मी रोज नाही पोस्ट करत. मी 1 दिवस आड म्हणजे रोज मी जे महिन्यात प्रत्येक महिन्यात ना मी एक वेगळा शेड्यूल बनवते, की मला आता व्हिडिओ पोस्ट करायचा हे. तर मी 2 दिवस ते ट्रॅकवर असते आणि तिसऱ्या दिवशी ना काही ना काही नाही कारणावरनं मला ते हेच होऊन जातं माझ्याकडनं मिस आउट होऊन जातं. पण तरी मी तो पुन्हा परत ट्रॅकवर आणायचा प्रयत्न करते. ठीक आहे. तर त्या ताईंचं जे क्वेशन होतं, की "तू कशी डेली व्लॉगिंग करते? आम्हाला पण करायचंय, पण आम्हाला येत नाही. मला लिहिता वाचता येत नाही, तर मग आम्ही काय करायचं? कसं करायचं?" तर मी त्यांना सांगितलं, "बघा, पहिली गोष्ट तर काय, मला पण टाईम नाही भेटत. मी पण माझे व्हिडिओ कसे करते, मला 1 दिवस जेव्हा सुट्टी मिळते ना, तेव्हा मी काय करते, अर्ध्या दिवसात माझे जे कामं आहेत ना, मी ते करून घेते आणि अर्ध्या दिवसात काय करते माहिती माझ्याकडनं जेवढं होईल ना, तेवढे मी क्लिप्स शूट करून ठेवते. अशा दिवसात ना मी डोक्यात ठेवते, की मला हे शूट करायचंय. मी हे कंटेंट बनवू शकते किंवा मी या टॉपिकवर व्हिडिओ बनवू शकते. तर मी तसं ना थोडं-थोडं शूट करून ठेवते. आणि तसं पण कामात पण असताना ना, रोज जेव्हा मी जेवण वगैरे बनवते, तर मला जेवणाचं टाकायचं तर मी व्हिडिओ चालू करून ठेवते आणि त्या क्लिप मी शूट करते. ठीक आहे. तर त्या क्लिप्स मी शूट करून ठेवते आणि मग मला ज्या दिवशी सुट्टी मिळेल ना, अर्ध्या दिवसा जो असतो ना, त्या अर्ध्या दिवसामध्ये मी सगळ्या व्हिडिओ क्लिप शूट करून ठेवते आणि रोज मग काय करते अल्टरनेट डे असतं. तर आज व्हिडिओ टाकला तर मला उद्या टाकायचा नाही. तर मी आज व्हिडिओ टाकला ना, तर काय करते, आज आज आणि उद्यामध्ये थोडंसं एडिट करून ठेवते. मग तो एक दिवस मला उद्याचा दिवस भेटतो, मग त्याच्या दुसऱ्या दिवशी मी पोस्ट करते. तर असं मी करते आणि माझं तर थोडंसं मॅनेज होतं. असं थोडंसं वाकडं-तिकडं होतं, पण मॅनेज होतं. तर मी तसं करते. आणि दुसरा त्यांचा प्रश्न होता, की मला लिहिता वाचता येत नाही, तर मी कसं करू? लिहिता वाचता म्हणजे तुम्हाला जर YouTube करायचंय आणि तुम्हाला लिहिता वाचता येत नाहीये, तर गरजेचं नाही की तुम्ही वाचूनच शिकू शकता, असं नाहीये.
तुम्ही खूप सारे व्हिडिओज आहे युट्यूबवर, तुम्ही बघू शकता, तुम्ही बघून पण काही गोष्टी शिकू शकता आणि युट्यूब वगैरे करू शकता. मग मी त्यांना सांगितलं तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा. मी त्यांना गाईडन्स केलं. पण त्यांना ना अजून पण एक पुश पाहिजे, की कोणीतरी कर, हे करायला भाग पाडलं पाहिजे. तर अजून पण मला वाटतं मे बी त्यांना मी सांगते, मध्ये विचारते त्यांना, कधी मेसेज करते मला टाईम भेटेल तर. ताई तुम्ही केलं का स्टार्ट? ताई तुम्ही केलं का स्टार्ट? मग ते बोलतात, "हो मी करते. आता नेक्स्ट मंथमध्ये करणार. आता वेळ नाहीये." अशी रिझन्स. पण ठीक आहे त्यांचे काही रिझन्स असेल, पण मी त्यांना नेहमी बोलते, की "प्लीज ताई जर तुम्हाला करायचं आहे, तर तुम्ही सुरुवात करा. तुम्ही तुमची आवड जपा. तुम्ही तुमचं एक नाव, तुमची एक ओळख बनवा. तुम्हाला आवडतंय लोकांची व्हिडिओ बघायला, तुम्हाला पण असं वाटतं, की मला पण लोकांनी बघावं किंवा माझ्यामध्ये काही टॅलेंट आहे, ते मी लोकांपुढे दाखवू शकते. तर तुम्ही प्लीज करा." आणि मी तसं त्यांना खूप मोटिव्हेट करत असते. तर मला असंच वाटतं, की मी या व्हिडिओ थ्रू तुम्हाला हेच बोलते, की लेडीज, गर्ल्स तुम्ही बघताय, तर प्लीज स्वतःची आवड जपा आणि स्वतःसाठी थोडासा वेळ द्या. करियर स्वतःचं बनवा आधी आणि मग सगळ्या गोष्टी. त्या तर गोष्टी येणारच आहेत. त्यात आपला पिछा कधी सोडणार नाहीच आहे. पण त्यांना घेऊन पण आपण आपली एक छोटीशी का होईना, पण एक ओळख तर निर्माण करायला पाहिजेच. बरोबर ना? तर अशाचसाठी मी आज हा व्हिडिओ बनवला होता आणि मला गप्पा मारायचे होते. माझ्या मनातलं तुम्हाला सांगायचं होतं, मन मोकळं करायचं होतं. सो मी केलेलं आहे. अर्ध्या गोष्टी मी परत विसरली. सो आत्ता तर एवढ्याच सुचत आहे मला. म्हणून मी तुमच्यासोबत एवढे शेअर करते. पण एक गोष्ट मी कधीच नाही विसरणार, की पुढच्या वुमन्स डेला मला याच दिवशी मला व्हिडिओ शूट करायचा आहे आणि मी माझ्या आयुष्यात काय केलं. आता तुम्हाला मी एवढं बोलून जाते, पण पुढच्या वुमन्स डेच्या दिवशी मी काय केलं, मी काय अचीव्ह केलं, हे मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आणि हे मला डोक्यात आहे, की मला त्या ज्या 2 गोष्टी मी ठरवल्या आहेत. माझं मॉनिटायझेशन किंवा माझं सिल्व्हर बटन या गोष्टी हा जो माझा टार्गेट आहे तो मला कंप्लीट करायचा आहे. हे मी डोक्यात ठेवणार आहे आणि मी ते करणार आहे आणि त्याच्यासाठी तुमचा पण सपोर्ट असू द्या मला. तर माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओजला लाईक करा आणि मला सपोर्ट करत राहा आणि बाकी तर आपण भेटूयाच. आता या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर परत सांगते व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक करा. भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि हो, परत एकदा सगळ्यांना हॅपी वुमन्स डे आणि पुढच्या वर्षी आपल्याला ऑफिशियली मी सेल्फ लव्ह डे म्हणून साजरा करणार आहे. तर त्याच्यात तयारीला लागूया. मी पण त्या तयारीला लागते आणि तुम्ही पण लागा. सो बाय.